आता कर्करोगावर उपचार होणार अत्याधुनिक आणि परवडणाऱ्या दरात कोल्हापुरात सुरू झालंय क्युरालाइफ कॅन्सर सेंटर। नामांकित मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर अक्षय शिवचंद यांच्या मार्गदर्शनाखाली किमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी, हार्मोनल थेरपी आणि सर्व प्रकारच्या कर्करोगावर खात्रीशीर उपचार। क्युरालाइफ कॅन्सर सेंटर, राजारामपुरी 8वी गल्ली, कोल्हापूर। संपर्क 90 286 10 470। शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील जाचक-अटी रद्द करण्याची किसान सभेची मागणी, कागदपत्रांची होळी करत सरकार विरोधात घोषणाबाजी। महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने प्रस्तावित शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील जाचक-अटी तात्काळ रद्द करून सर्वसमावेशक न्याय व विनाअट कर्जमाफी जाहीर करण्याची मागणी, शेतीतील वाढते उत्पादन खर्च, बदलती शेती व्यवस्था आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेची स्थिती लक्षात घेऊन व्यापक कृषी पुनर्बांधणी धोरण जाहीर करावे यासह विविध मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलनकर्त्यांनी शासनाच्या धोरणांविरोधात संताप व्यक्त केला। तसेच कागदपत्रांची होळी करत निषेध करण्यात आला। उद्योगपतींची कर्जमाफी करणाऱ्या केंद्र सरकारचा फडणवीस सरकार चलेच। यावेळी बोलताना किसान सभेचे गिरीश फोंडे म्हणाले, आज या ठिकाणी आम्ही किसान सभेच्या वतीनं शाहू महाराजांचे वारसदार असलेले कोल्हापूर शेतकरी पुण्यश्लोक अहिल्यादेवी ही फसवी कर्जमाफी योजना जी काही शासनाने आणली याची होळी करण्यासाठी आणि सरकारच्या नावाने बोंब ठोकण्यासाठी आंदोलन म्हणून जमा झालेलो आहोत। राज्य सरकारने ही जी काही योजना जाहीर केलेली आहे ही शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसलेली आहेत। कारण याच्यामध्ये फक्त 50,000 शेतकऱ्यांच्या हातामध्ये मिळणार आणि शिवाय 32,29,000 इतके शेतकरी याच्यावरून वगळले जाणार। शिवाय सहकारी क्षेत्रामध्ये काम करणारे जे काही कामगार असतात जोडधंदा म्हणून ज्यांना पगारी वेळ मिळत नाही असे साखर कामगार असतील, दूध डेअरीमध्ये असं काम करणारे कामगार असतील, यांना या कर्जमाफीतून वगळले जाणार आहे। खऱ्या अर्थाने आमची मागणी होती कर्जमाफी नको, कर्जमुक्ती व्हायला पाहिजे। खतांचे दर वाढलेले आहेत, इंधनाचे दर वाढलेले आहेत, बी बियाणांचे दर वाढलेले आहेत आणि अशा अवस्थेमध्ये या कर्जमाफीतून शेतकऱ्यांच्या हातामध्ये काहीच होणार नाही। एकीकडे हे जे उद्योगपती आहेत यांची 10 वर्षांमध्ये 16 लाख कोटी एवढी कर्जमाफी या केंद्र सरकार राज्य सरकारने केलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना मात्र या वाटाण्याची अक्षता दाखवायचं, तोंडाला पाणी पुसण्याचं काम हे सरकार करत आहे। या सरकारचे दिवस आता भरलेले आहेत। अनेक फळबागा असतील किंवा ग्रीन हाऊस असतील, पॉली हाऊस असतील, या प्रकारच्या शेतकऱ्यांना देखील या कर्जमाफीतून कोणत्या पद्धतीचा फायदा होणार नाही आहे आणि म्हणून आम्ही जाचक-अटी एवढ्या लावलेल्या आहेत की शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळताच कामा नये। ज्या पद्धतीनं लाडकी बहीण योजना आणून त्याच्यामधून 1,10,000 कोटी महिलांना वेगळ्या नावाखाली वगळलं गेलं, तसाच कारभार जो आहे वेगळ्या जाचक-अटींच्या मधून शेतकऱ्यांना वगळायचं षडयंत्र जे आहे फडणवीस सरकार रचतात। पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी शेतकऱ्यांसाठी अत्यंत चांगल्या गोष्टी जे आहे कारभार केला होता, त्यांच्या नावाने त्यांच्या नावाला अक्षरशः काळेमा फासण्याचं काम महाराष्ट्र सरकारने केलेलं आहे। याचा निषेध आम्ही करतो। आज प्रातिनिधिक आंदोलन करत असतो तर पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये सर्व शेतकरी संघटना एकत्र करून महाराष्ट्र विधानसभा जी आहे ती घेराव घालण्याचं काम आम्ही येणाऱ्या काळामध्ये करणार आणि या सरकारला सोडचिपळ करून सोडू। यानंतर किसान सभेच्या वतीने राज्य सरकारला निवेदन देण्यात आले। कर्जमाफी प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी लाभार्थी यादी सार्वजनिक करावी, स्वतंत्र तक्रार निवारण यंत्रणा उभी करावी आणि योजनेचा प्रभाव अहवाल जाहीर करावा आदी मागण्या किसान सभेने केल्या आहेत। माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर।